छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत. परमपूज्य योग ब्रह्म श्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादामुळे, तसेच आदरणीय सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू आहे. त्या जय गुरुदेव. हा बोलते. जय गुरुदेव. त्या ब्रह्मोपदेशक आहेत आणि माझा त्यांच्याशी परिचय म्हणजे ज्यावेळेस मी सिद्ध समाधी योगाचं टीचर ट्रेनिंग घ्यायला बेंगलोर विशाखापट्टणम मध्ये येथे गेले, तर त्यावेळेस त्या ठिकाणी जे ऋषिकुल विद्या गुरुकुलम आहे, तर त्या ठिकाणी त्या शिकवत होत्या. आणि मी ज्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी पाहिलं, तर मला म्हणजे अगदी खूप खूप भरून आलं, कारण मला इतक्या लांब इकडचं कोणी देखील तिकडं भेटत नव्हतं. आणि त्यांना जेव्हा मी पाहायचे तेव्हा मला एक खरोखर म्हणजे आई भेटल्यासारखंच वाटायचं. आणि जेव्हा मी त्यांच्या समोर जायचे आणि विचारायचे की हे काय असं हे कसं आहे ते, आणि त्या इतक्या शांतपणे आणि सहज असं मला सांगायच्या ना, मला खूप ते भावायचं. दररोज मी थांबायचे, त्या जिकडून येणार आहे तिकडून थांबायचे, म्हणजे आलं तर मला कमीत कमी त्यांचं दर्शन भेटेल. आणि म्हणजे ते दर्शन घेतल्यानंतर इतकं छान वाटायचं, माझा दिवस खूप चांगला जायचा. त्यांनी स्वतःचं जीवन पूर्ण आपल्या सिद्ध समाधी योगाच्या ज्ञानासाठी वाहून घेतलेले. त्या खरोखर त्या मुलांना देखील तिथंच आई भेटत होती, आणि आईचं प्रेम काय असतं ते त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. दोघही पती पत्नी त्या ठिकाणी होते, आणि खरोखर सेवाभाव कसा शिकायचा ह्या आदरणीय गुरुजनांकडून मी शिकत आलेले आहे. आणि आज आपल्याला त्यांचं खूप म्हणजे जवळून तुमच्या बरोबर मला देखील त्यांचा संपर्क मिळणार आहे, त्यांच्या सत्संगात राहायला मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की नेहमी त्यांचे सत्संग असेच वरचेवर घडत राहावे. तर आजचा सत्संग आपल्या दिवाळीच्या म्हणजे विषयाला अनुसरून आहे. म्हणजे आपल्या जीवनात पैसा, समृद्धी आणि वैराग्य हे काय असतं, तर याविषयी ते आपल्याला आज सांगणार आहेत. तर मी इंद्रायणी मांना विनंती करेन की मला थोडस गडबड झाली आज. काय, जय गुरुदेव. इंद्रायणी मा. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. होतं कधी. ठीक, मी सुरू करू शकते? हो हो. असं सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. आणि कालच आपण धनतेरस सेलिब्रेट केली, आणि धनतेरसला कन्सेप्शन का मिसकन्सेप्शन माहित नाही, पण सगळे लोक विचार करतात की मी काहीतरी खरेदी करायला पाहिजे, सोनं खरेदी करायला पाहिजे. पण माझ्या मते धनतेरस मध्ये आपलं वैचारिक धन वाढलं पाहिजे, ही एक खूप मोठी गोष्ट आहे. किंवा दिवाळी हा सणच असा आहे की ज्याच्यामध्ये आपलं वैचारिक धन वाढलं पाहिजे, स्पिरिच्युअल धन वाढलं पाहिजे, आणि आपली समृद्धी वाढली पाहिजे. म्हणून मी हा विषय जेव्हा उज्ज्वलनी मला विचारलं की तुम्ही सत्संग कराल का, तर मी याच विषयावरती गेले वर्षभर बरंच काम करते की आपला विचार आणि श्रीकृष्णांनी काय सांगितलंय, रामांनी काय सांगितलंय, सद्गुरूंनी काय सांगितलंय, प्रभाकरजींनी काय सांगितलंय, किंवा श्री श्री रविशंकरनी काय सांगितलं. कारण हे सगळे मोठे गुरु आहेत की जे वैराग्याविषयी बोलू शकतात. पण आपल्याला वाटतं की आपण आपल्या संसारामध्ये असताना वैराग्य पाळू शकतो का, आणि त्याच्यासाठीची काय प्रोसेस आहे.
त्यामुळे मी आज हा टॉपिक घेतलाय आणि माझे विचार मी तुम्हाला सांगणार आहे. याचा अर्थ असा नाहीये की हे प्रूव्हन किंवा सेट विचार आहेत. ते मला असं वाटतं की ते असं असलं पाहिजे. तर तुम्ही असाच विचार करा की मी जे सांगतेय ते तुमच्यासाठीच आहे असं नाही, पण ते माझ्यासाठी पण तेवढंच आहे. कारण ही गोष्ट अशी आहे की जितके वेळा समजून घेऊ तितके वेळा त्यातनं वरती जाता येतं. सो आजचा टॉपिक आहे मनी, समृद्धी आणि वैराग्य. सो पैसा, समृद्धी आणि वैराग्य. संपत्ती आणि समृद्धीमध्ये खूप मोठा फरक आहे. तर तो पण मी आज एक्सप्लेन करणार आहे आणि तो वैराग्याकडे गेला तर मग पैशाची डेफिनेशन काय बदलते. सो बाय डिफॉल्ट किंवा डेफिनेशन, पैशाचं डेफिनेशन हे जे जेव्हा केव्हा पैसा सुरू झाला किंवा पैसा हा मनुष्याच्या जीवनात आला, तर आपल्याला जर आपण डेफिनेशन बघितलं तर त्याचा अर्थ एवढाच आहे की मनी हा कशासाठी वापरला जातो, तर एक्सचेंज. म्हणजे तो एक मनी ही किंवा आपण नोट किंवा नाणं हे काही स्वतःला त्याची काही व्हॅल्यू नसते, पण तुम्ही काहीतरी घेण्यासाठी एक्सचेंज म्हणून त्याचा वापर करू शकता. मग तो एक्सचेंज म्हणजे काय, तर पैसा देऊन आपण काही वस्तू घेऊ शकतो किंवा आपण एखाद्या वस्तूचं व्हॅल्युएशन करू शकतो. म्हणजे माझ्या घराची किंमत, माझ्या कारची किंमत किंवा माझ्या ड्रेसची किंमत, म्हणजे तुमची स्वतःची ती वस्तू झाल्यानंतर त्याची किंमत कशी वाढते. म्हणजे ते म्हणतात की घराची किंमत वाढते आणि कारची किंमत कमी होते. म्हणजे त्याला ॲप्रिसिएशन आणि डिप्रिसिएशन हा फायनान्शियल टर्ममध्ये आहे. म्हणजे काय, तर आपण घेताना घराची किंमत एक असते, पण घर घेतल्यानंतर त्याची किंमत वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. आणि दुसरं असं आहे की आपण तो पैसा साठवून ठेवू शकतो. म्हणजे सगळ्याच गोष्टी साठवता येत नाहीत, तर तुम्ही बँकेमध्ये किंवा अशा काही ठिकाणी आहेत, कोणी शेअर्स घेऊ शकतात, कोणी नुसतेच घरामध्ये ठेवू शकतात, पण आपण त्याला साठवू शकतो. सो पैसा हा मीन्स ऑफ एक्सचेंज असला तरी तो आपण काही वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा एखाद्या वस्तूची किंमत ठरवण्यासाठी किंवा तो आपल्याकडे ही झाली त्याची भौतिक डेफिनेशन. पैसा ही जगामध्ये यायच्या आधी होती बार्टर सिस्टीम. बार्टर म्हणजे काय, की मी तुला 1 किलो तांदूळ देतो, माझ्या शेतामध्ये तांदूळ आले, तुझ्या शेतामध्ये डाळ आली आहे, तर मी तुला 1 किलो तांदूळ देतो, तू मला 1 किलो डाळ दे. तो इथे पैशामध्ये न येता पण एक्सचेंज होऊ शकतो आणि पैसा यायच्या आधी तीच गोष्ट होती. तो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पैशापेक्षा सुद्धा संपत्ती किंवा समृद्धी या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. तर ही झाली क्रूड डेफिनेशन की जगामध्ये पैशाचं काय गोष्ट आहे. महत्त्व मी म्हणत नाहीये, पण त्याचं डेफिनेशन काय? आता जर आपल्याला पैसा आहे आपल्याकडे, तर तो वापरून आपण काय करूया? आता मला ह्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पाहिजे हं, की तुमच्याकडे सपोज पैसे आहेत आणि त्या पैशाचा वापर करून तुम्ही तुमच्या फॅमिलीला एक-एक गोष्ट एकेकाने सांगावी, की काय देऊ इच्छिता? पैशाचा वापर करून तुम्हाला तुमच्या फॅमिलीला काय वाटतं महत्त्वाचं द्यायला पाहिजे? तुमचं अनम्यूट करून तुम्ही सांगू शकता एक-एक गोष्ट. या. फॉर एक्झाम्पल एखादं समाधान. चांगलं समाधान, पैशानी समाधान मिळतं? कारण पैशाचं डेफिनेशनच असं आहे की पैसा कधीच समाधान देऊ शकत नाही मॅडम. पैसा हा फक्त तुम्हाला वस्तू देऊ शकतो. हेच समजून घ्यायचंय की पैसा समाधान नाही देऊ शकत, पण पैशानी खरेदी केलेलं घर, ते घर तुम्हाला समाधान देऊ शकतं, पण तो पैसा समाधान देत नाही. हा नुसतं खूप पैसा नाही. महत्त्वाचा. पैसा कधीच समाधान देत नाही. पैसा त्रासच देऊ शकतो जर तुमच्या हातात असेल, कारण तो खर्च करेपर्यंत तुम्हाला तो काहीच देऊ शकत नाही. तर काय देऊ शकतो आपण पैशाचा? म्हणून मी म्हणलं की पैशातून काय देईल नाही, तर पैशाचा वापर करून आपण काय देऊ शकतो आपल्या फॅमिलीला? या कोणी दुसरं सांगू शकेल? नाही? आपण काही वस्तू देऊ शकतो.
हा, काय तसं वस्तू? आता तुमची फॅमिली आहे म्हणल्यावर तुम्हाला आता माझा सगळ्यात मुलगा आहे, महत्वाचं त्याला काय मी वाटतं? सायकल घेऊन दिली. सायकल. ओके. हा काहीतरी आहे. तर त्याला मग पाहिजेले सायकल, तर तुम्ही ती पैशाची सायकल त्याला घेऊन दिली. पैशाने त्याला ती घेऊन दिली. गुड. व्हॉट एल्स? चांगलं शिक्षण. शिक्षण. ओके. म्हणजे एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन. कारण शिक्षणपेक्षा सुद्धा तुम्ही फक्त ऍडमिशन घेऊन देऊ शकता पैशाचा वापर करून. मग हो. तिथं त्याला शिक्षण मिळणार. हे मी खूप स्पेसिफिक बोलतेय, कारण आपण खूप कॅज्युअली पैसे देऊन मी शिक्षण देऊ शकते असं नाही होत. पैशानी फक्त ऍडमिशन मिळू शकते, शिक्षणासाठी ऍडमिशन. त्याचं त्यालाच करायला पाहिजे. या अजून कोणी? जीवनावश्यक गरजा हा, म्हणजे पूर्ण अन्न वस्त्र करण्यासाठी निवारा. पैसा अन्न वापरला वस्त्र जातो. निवारा आपल्या काय त्या सोशल स्टडीच्या पुस्तकाप्रमाणे बघितलं तर बेसिक गरजा काय आहेत? अन्न वस्त्र निवारा. या 3 आपल्याला पैशाशिवाय मिळणार नाही. ओके. पण मग आता तुम्ही एक डेफिनेशन बघितलं असेल की पैशाने तुम्ही हाऊस खरेदी करू शकता, पण त्या घराचं घरपण येण्यासाठी घरातली माणसं महत्वाची आहेत, राईट? म्हणजे कुठलीही वस्तू खरेदी करणं हे पैशाचं काम आहे, पण त्याच्यापासून आपल्याला काहीतरी वेगळ्या गोष्टी मिळणं, म्हणजे आनंद मिळणं, सुख मिळणं, किंवा त्याचा वापर केल्यामुळे आपली रिलेशनशिप चांगली, म्हणजे तुमच्याकडे कोणतरी गेस्ट आले आणि तुम्ही त्यांना चांगलं जेवण दिलं, चांगलं जेवण त्यांना देण्यासाठी तुमच्याकडे पैसा लागतो, पण त्याच्याबरोबर तुमच्या हृदयामध्ये एक विचार लागतो की हे लोक माझ्यासाठी चांगले रिलेशन आहे. तो पैसा तुम्हाला त्या वस्तूपर्यंत घेऊन जातो, पण त्याच्या पुढचं जे काही आपल्याला मिळणार आहे ते पैशाने मिळत नाही, तर ते आपल्या विचाराने मिळतं. यामध्ये जर आपण डिफरन्शिएट करू शकलो तर आपल्याला पैशाचं डेफिनेशन फक्त एक्सचेंज पुरतं आहे हे लक्षात येईल की तुम्ही तुम्ही मॅडम म्हणलं तसं गुड स्कूलिंग देऊ शकतो किंवा गुड एज्युकेशन देऊ शकतो, चांगले फ्रेंड्स मिळवू शकतो, किंवा आपण रिलेटिव्ह बरोबरचे रिलेशनशिप, कारण आता तुम्ही लग्नाला गेलात तर काहीतरी गिफ्ट देता आणि तो गिफ्ट देण्यासाठी पैसे लागतात, पण काय गिफ्ट द्यावी हे विचार करण्यासाठी तुमचं मन आणि हृदय मोठं लागतं. त्याच्यावरती तुम्ही मग किती पैसे खर्च करायचे ते ठरवू शकता. तुमच्याकडे किती पैसे आहेत याच्याप्रमाणे तुम्ही गिफ्ट देत नाही, तर तुम्हाला त्या माणसाविषयी काय वाटतं याच्याप्रमाणे तुम्ही ती गिफ्टची खरेदी करता. तो पैसा हा फक्त ती गोष्ट खरेदी करण्याचं माध्यम आहे. जसं यांनी सांगितलं तर सायकल दिली किंवा फोन दिला किंवा कम्प्युटर दिला, अशी काही गॅजेट्स, किंवा बायकोला तुम्ही चांगला मायक्रोवेव्ह खरेदी करून दिला, ही गॅजेट्स आपण खरेदी करू शकतो, पण त्याच्यापासून येणारं सुख हे आपल्याला पैसा देत नाही. तर या सगळ्या गोष्टी अशाच आहेत. व्हेइकल किंवा सेफ एन्व्हायरमेंट, सेफ रोड्स, याच्यासाठी आपण चांगल्या जागी घर घेणं, ज्याच्यामुळे माझ्या मुलांना एन्व्हायरमेंट चांगली मिळेल असाही विचार करू शकतो. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या तर फक्त थिंग्स किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा वस्तू आपल्या जवळ येण्यासाठी आपल्याला पैसा लागतो, पण त्याच्या पुढे बरीच गोष्ट जी पैशाविना होती, राईट? सो मराठीत मी लिहिलं तर या सगळ्या गोष्टी आपण, अशा कितीतरी गोष्टी असू शकतात की ज्या आपल्याला पैसा लागतो. सो पैसा हा महत्वाचा आहे. म्हणजे मला कोणाशी तरी फ्रेंडशिप करायची किंवा माझे कोणी रिलेटिव्ह आहेत किंवा माझे घरचे, माझे फॅमिली मेंबर्स आहेत, ज्यांचं चांगलं करण्यासाठी मला पैशाची गरजच नाहीये असं नाहीये. कारण खूप लोक समजतात की जो वैराग्य आलं म्हणजे काय, तर सगळ्यापासून दूर जायचं, पैसा तर पहिला दूर जायला पाहिजे असं समजतात खूप लोक, पण ते जरूर नाहीये. आपल्याला पैसा किती वापरायचा, कुठे वापरायचा आणि कसा वापरायचा, या 3 गोष्टी कळल्या तर पैसा कधीच त्रास देत नाही, आणि या 3 गोष्टी नाही कळल्या तर पैसा हा सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे. म्हणजे तो पैसा आपल्या काय म्हणायचं, चाकू, सुरे किंवा बंदुकी याच्यापेक्षा सुद्धा डेंजर आहे. कारण बंदुकीने तुम्ही एका माणसाला मारू शकता, पण पैशाचा एकदा तुमच्या डोक्यात चढला तर तो अख्ख्या जगाला खराब करू शकतो. आणि हे आपण महाभारतामध्ये बघितलं. कारण मला राज्य पाहिजे, मला हे पाहिजे, एकदा का तुमच्या मनामध्ये ते डिझायर म्हणून आला पैसा, की माझी इच्छा आहे की मला एवढा, म्हणजे खूप लोक मी बोलते तेव्हा सांगतात की मला आता नोकरी लागली आहे आणि इतक्या लाखाचा पगार मिळेपर्यंत मी खूप कष्ट करणार आहे. एकदा का मला तेवढा पगार मिळायला लागला की मग माझं आयुष्य सुखी होईल.
ही गोष्ट बरोबर आहे का, की मला एवढे पैसे मिळाले की मला सुख मिळेल? असं तुम्ही सांगू शकता का, की तुमच्या स्वतःसाठी किती पैसे मिळाले की तुम्ही सुखी व्हाल? असा काही काउंट आहे का? असा काउंट अजिबात नाहीये. हां. पण आपल्याला त्या वेळी म्हणजे आज आपल्याला 50-60 वर्षी वेगळं वाटतं, पण 25-30 वर्षी वाटत असतं, की मला एवढे पैसे मिळाले तर मी या सगळ्या सगळ्या गोष्टी खरेदी करीन आणि एकदा का ते सगळं म्हणजे माझं घर स्वतःचं झालं, माझी गाडी झाली, माझी नोकरी स्थिर झाली, माझं हे झालं, एवढे-एवढे पैसे मला मिळायला लागले रेग्युलरली, तर मी सुखी होईन असा एक विचार खूप माणसांच्या मनामध्ये असतो. पण पैसा कधीच सुख देत नाही, हे जर आपल्या लक्षात आलं कारण पैसा हा फक्त मीडियम ऑफ एक्सचेंज आहे. जसं आता मी तुमच्याशी Zoom मीटिंगद्वारा बोलते. तर पैसा इज एक्झॅक्टली लाइक Zoom चॅनल. तर मी आहे आणि तुम्ही आहात. Zoom चॅनल आहे, पण तुम्ही चॅनल आहे म्हणून त्या चॅनलमुळे आपल्याला आनंद नाही मिळत आहे. तर आपण जे ऐकतोय, आपण Zoom चॅनल वापरून जे करतोय, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा एक मीडियम म्हणून मीडियम इज ऑल्वेज लाइक ट्रान्झिट होण्यासाठीची गोष्ट आहे. बाकी त्याचा काहीही संबंध नाहीये. सो आता एक गोष्ट बघूया, की आपल्याला ₹500 ची व्हॅल्यू समजायची. म्हणजे नोटेवरती ₹500 लिहिलेलं आहे. नोटेवरती ₹500 लिहिलेलं आहे. पण त्याची व्हॅल्यू 500 आहे का? म्हणजे त्याची व्हॅल्यू काय? कारण त्याच्यावरती ₹500 असं लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलं, गांधीजींचा तिथे फोटो आहे आणि बाकी सगळं त्याच्यावरती आर-बी-आयनी दिलेले सगळे रूल्स लिहिलेले. तर ₹500 ची व्हॅल्यू काय आहे? तर सपोज कारण व्हॅल्यू पैशाची व्हॅल्यू 3 गोष्टींनी ठरते. टाईम, प्लेस आणि पर्सन. म्हणजे वेळ, जागा आणि मनुष्य कोणाबरोबर आपण हे करतोय. तर आता इन डिफरंट टाईम्स त्याच ₹500 ची व्हॅल्यू कशी असते? तर व्हॅल्यू याचा अर्थ काय? तर आपण त्या ₹500 तनं काय करू शकतो? ₹500 ची व्हॅल्यू असं बघितलं तर ₹500 आहे. पण त्याची पैशाची व्हॅल्यू म्हणजे काय? तर ते पैसे वापरून मी काय करू शकतो? सो आपण सपोज ₹500 घेऊन तुम्ही 1970 मध्ये तुमच्या हातात ₹500 असते. तर तुम्ही काय-काय करू शकला असतात? एक असं डोळे मिटून इमॅजिन करा, की 1970 मध्ये मला ₹500 असते माझ्या हातात, तर मी काय-काय घेऊ शकलो असतो? काय-काय पॉसिबल? कारण ती त्या ₹500 ची व्हॅल्यू आहे. तर 1970 मध्ये एक सिनेमाला जायचं तर ₹10 चं तिकीट पुरत होतं. आज एक सिनेमाला जायला ₹500 चं तिकीट लागतं. हे एक सिंपल एक्झाम्पल देतेय मी तुम्हाला. या पद्धतीने तुम्ही बघितलंत, तर 1970 नंतर सपोज आपण 1990 मध्ये आलो, तर त्याच ₹500 तुम्ही तेवढ्याच गोष्टी घेऊ शकत होतात का? 1990 मध्ये म्हणजे आता तुमचे वडील तुम्हाला म्हणतात, "अरे, आमच्या काळी ₹500 असते ना, तर मी अख्खं जग फिरून आलो असतो." पण 1990 मध्ये तुमच्या घरून मुंबईला जायला सुद्धा तुम्हाला ₹500 जाऊन येऊनचं तिकीट मिळेल का नाही माहिती नाही. आणि आज जर आपण 2020 मध्ये या 20व्या शतकामध्ये बघितलं, तर आपली अजूनच ₹500 तर एक पिझ्झा पण येत नाही आज. अशी म्हणजे काय तर ₹500 ची व्हॅल्यू ₹500 मला काय मिळतं याच्याप्रमाणे जर जसा वेळ बदलतो त्याच्याप्रमाणे ते बदलत जातं. म्हणजे अजून जर आपण पुढे गेलो किंवा अजून जर आपण मागे गेलो, तर तीच व्हॅल्यू आपल्याला समजेल. तर ही गोष्ट लक्षात आली का, की पैशाची व्हॅल्यू कमी टाईमवरती खूप डिपेंडंट आहे. याच्यात काही डाऊट आहे का कोणाच्या मनात आता? नाही. तर मग दुसरं आहे, की ॲट नाही. डिफरंट प्लेस. म्हणजे तुम्ही कुठे आहात ह्याच्याप्रमाणे पण पैशाची व्हॅल्यू ठरते. म्हणजे तुम्ही एका त्याच ₹500 चं तुम्हाला काय सगळे फॅमिलीला घेऊन तुम्ही गेलात फिरायला आणि एका रोड साइड ढाबा, तिथे तुम्ही जेवायला गेलात, तर ₹500 आज सुद्धा तुम्हाला बरंच काही मिळू शकतं. म्हणजे मी हैदराबादमध्ये बघितलं तर आम्हाला ₹40-50 मध्ये छानपणे इडली, डोसा पूर्ण जेवण पण मिळू शकतं. पण हेच जर तुम्ही एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये गेलात, तर त्याच ₹500 तेवढ्याच गोष्टी मिळू शकतात का आपल्याला? नाही मिळू शकत. पण आपण जर 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो, तर ₹500 चा ताज हॉटेलला गेलं तर फक्त एक चहा मिळतो ₹500 मध्ये, जेवण तर दूरच. पण आपण जर घरी असलो, तर तेच आपण म्हणतो, की "अरे, बाहेर जाऊन खाण्यापेक्षा तो पिझ्झा मी घरातच केला." ₹500 चा एक पिझ्झा जो तू Domino'sचा घेतोस, आपल्या मुलाला सांगतो आपण, ₹500 त मी अख्ख्या घराला पिझ्झा बनवू शकते, की जेवढे पाहिजे तेवढे. म्हणजे काय, तर जशी जागा बदलली, तशी त्याची व्हॅल्यू बदलते.
किंवा तुम्ही मित्राच्या घरी गेलात तर त्या 500 रुपयाचे तुम्ही काय घेऊन जाता त्याच्याप्रमाणे त्याची वस्तू जागा बदलते. सो टाइम चेंजेस द व्हॅल्यू ऑफ 500, प्लेस चेंजेस द व्हॅल्यू ऑफ 500 आणि अजून एक म्हणजे काय की डिफरंट पर्सन तुम्ही कोणासाठी ते 500 रुपये वापरताय त्याच्याप्रमाणे पण त्याची व्हॅल्यू बदलते. सपोज तुम्ही एखाद्या बेगरला ते 500 रुपये दिले तर त्याच्यासाठी आजचा दिवस किंवा आजचा महिना तो पूर्ण काढू शकतो त्या 500 रुपयात असं त्याला वाटू शकतं. एक गरीब भिकारी आहे ज्याला 500 रुपये आपण दिले तर किंवा आपण ते आपल्या मुलाला दिले तर आपला मुलगा काय करेल हे तुमच्या घराच्या परिस्थितीप्रमाणे तुमच्या मुलाच्या संस्काराप्रमाणे ठरेल की तो मुलगा 500 रुपयात काय करू शकतो. आता सुधा मूर्तींनी एक गोष्ट सांगितली होती त्यांच्या मुलाविषयी की माझ्या मुलाचा त्या करोडपती आहे. त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता आणि त्या मुलाने सांगितलं की माझ्या शाळेत एका मुलाचा वाढदिवस झाला, त्यांनी एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी दिली, तर माझ्या वाढदिवसाला पण मला सगळ्या मित्रांना घेऊन हॉटेलमध्ये मोठी पार्टी द्यायची. मग सुधा मूर्तींनी त्याला सांगितलं की बघ आपले तुझे काय 40-50 शाळेतले मित्र आहेत क्लासमेट्स, त्या सगळ्यांना आपण बोलवलं, आपण मोठ्या हॉटेलमध्ये गेलो तर प्रत्येकी आपल्याला 1000 रुपये खर्च करावे लागतील. 50,000 रुपये तेवढा खर्च होईल आपली ती तुझी पार्टी करण्यासाठी आणि मग 1 तास दीड तासात ती सगळी मुलं घरी निघून जातील म्हणजे 50,000 ची व्हॅल्यू तास दीड तासानंतर काही नाही. पण आपण हेच 50,000 रुपये आपला जो ड्रायव्हर आहे त्याची 2 मुलं आहेत की जी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जातात तर या वर्षीपासनं तुझ्या वाढदिवसाला त्यांना जर आपण 25,000 त्या दोघा मुलांना दिले तर त्यांची आपण चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन करून देऊ शकतो. त्याच्याने त्यांचं आयुष्यभराचं बदल होणार आहे. तर तू डिसाईड कर आता 50,000 रुपयामध्ये तुला मित्रांना हॉटेलमध्ये पार्टी द्यायची आहे का तेच 50,000 घालून आपण मी तुला अजून पैसे देऊन तुझ्या मित्रांना घरी बोलव, आपण समोसा, जिलेबी, गुलाबजाम काय-काय आणूया आणि काय 5,000 मध्ये आपण ती पार्टी तुझ्या बर्थडेची करूया. मी म्हणत नाही की तुझ्या बर्थडेची पार्टी करूया नको, पण 50,000 खर्च करणं आणि 5,000 खर्च करणं याच्यात खूप फरक आहे. ते त्या मुलाला कळलं. त्यांनी त्या आईला सांगितलं, की "मुलं आपल्या घरी येऊ देत, मला काही हॉटेलमध्ये जायचं नाहीये." हे झालं तो मुलगा जेव्हा 12-13 वर्षाचा होता तेव्हा. पण त्याच्यानंतर तो मुलगा जेव्हा अमेरिकेत शिकायला गेला आणि तेव्हा कारगिल युद्ध झालं होतं. तो तिकडे शिकत होता आणि तेव्हा त्याचा वाढदिवस आला. तर तेव्हा सुधा मूर्तींना वाटत होतं, की यावेळी तर आपण त्याच्याबरोबर नाहीये. आता आपला मुलगा कसा वाढदिवस साजरा करेल सगळ्या मित्रांबरोबर? त्या मुलांनी आईला 1,00,000 रुपयाचा त्यांनी कमवलेला कारण अमेरिकेमध्ये काय असतं शिकतानाही काम करता येतं. 1,00,000 रुपयाचा चेक आईला पाठवला आणि सांगितलं, "यावेळेच्या माझ्या वाढदिवसासाठी मी काहीही मोठं सेलिब्रेशन करणार नाहीये, पण हे ₹1,00,000 तू त्या कारगिलच्या फंडामध्ये माझ्यातर्फे दे." कारण त्यांच्या मुलांना कितीतरी त्रास होत असेल, कितीतरी मुलांचा वाढदिवस होणार नसेल. तेव्हा त्या म्हणल्या, की एका पैशाच्या अंडरस्टँडिंगनी आपण संस्कार कसा देऊ शकतो. म्हणजे ₹500 देणं मुलाला आणि त्या ₹500 चा कसा वापर करावा हे सांगणं किंवा शिकवणं, हे जर आई-वडिलांना समजलं, तर त्या ₹500 ची व्हॅल्यू खूपच बदलून जाते. कारण जन्मभरासाठी त्या ₹500 ची व्हॅल्यू कसे वापरावे, कोणासाठी वापरावे हे कळणं, हे खूप मोठा विचार येऊ शकतो. तर आपण सुद्धा करोडपती नसलो आपण तरी सुद्धा आपल्याकडे जेवढे पैसे आहेत त्याच्यातनं आपण आपल्या मुलांना छोट्या पैशातनं पण खूप संस्कार देऊ शकतो. तुम्ही तेच पैसे एखाद्या मॅरेज गेस्ट म्हणून गेलात आणि तिथे गिफ्ट म्हणून दिलेत, तर त्याची व्हॅल्यू त्या लोकांना वेगळी असू शकते. आपण सुद्धा बघतो खूप डबे येतात, खूप सारे त्यात वस्तू येतात आणि मग त्या फिरत असतात त्या वस्तू. तर आपण दरवेळी विचार करतो देताना मी असं काहीतरी द्यावं, की ज्याचा त्या लोकांना उपयोग होईल. आणि उपयोग ही जी गोष्ट आपल्या मनात येते, ती मग पैसा तिथे इम्पोर्टंट नसतो, तर त्याची यूज हा खूप मोठा इम्पोर्टंट आहे. तर मग त्याची व्हॅल्यू बदलते. हेच तुम्ही गुरुदक्षिणा दिली आणि तुमच्या आश्रममध्ये दिलं, तर त्याचा कितीतरी लोकांना जो तुम्ही देऊ शकत नाही, तो पैसा, तुमचा पैसा जाऊन कितीतरी लोकांना त्याची मदत करू शकतो किंवा तुम्ही एखाद्या देवळामध्ये हुंडीत टाकलेत, तर त्याचा. म्हणजे काय तर टाईम, प्लेस आणि पर्सन या ही प्रमाणे पैशाची ॲक्चुअल व्हॅल्यू बदलते. ह्याच्यात कोणाला काही डाऊट आहे का?
आणि हे समजून पैसे वापरणं खूप महत्वाचं. म्हणजे आज पण आपण जसे जसे मोठे होतो त्यामुळे आपण हा डायलॉग आपल्या मुलांना द्यायची गरजच नाहीये, की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा 500 रुपयात आम्हाला एवढं यायचं. त्या मुलांना तो अर्थच कळत नाही. कारण त्यांनी तो काळ बघितलेला नसतो. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, की जसा काळ बदलतो तशी पैशाची व्हॅल्यू बदलते आणि ते आपण समजून घ्यायचं आणि पुढे जायचं. तर हा डायलॉग द्यायची गरज नाही. आपण कुठे आहोत त्याच्याप्रमाणे पैसे खर्च करायला पाहिजेत आणि अ, कुठे कोणाबरोबर आहोत किंवा कोणाविषयी ते खर्च करतोय त्याप्रमाणे पण त्याची व्हॅल्यू आपण ठरवली पाहिजे. सो पैसा याला स्वतःला व्हॅल्यू आहे का? म्हणजे आता 500 रुपयाच्या नोटेला स्वतःची व्हॅल्यू काय आहे? नाही. ॲक्चुअली काहीच नाही. पण तुम्ही ती कशी वापरता त्याच्यावर त्याची व्हॅल्यू ठरते. या पॉइंट सगळ्यांना कळलाय का, की पैशाला स्वतःची व्हॅल्यू नाहीये, तर पैशाची खरी किंमत काय आहे? आपण म्हणतो ना टाईम इज मनी. तर बेसिकली पैशाला आपण किंमत देतो. नाहीतर तो पैसा म्हणजे फक्त कागद किंवा धातूचा एक तुकडा आहे. त्याच्यावर तुम्ही त्याला चुरगळा, सरळ करा, काही करा त्याची व्हॅल्यू ॲक्चुअली फिजिकली बदलत नाही. म्हणजे 500 रुपयाची तुम्ही सडनली 1000 नाही करू शकत. पण तुम्ही कसे वापरता त्याच्याप्रमाणे त्याची खरी किंमत ठरते. हा पॉइंट आपण सगळ्यांना माहिती आहे. मी ह्याच्यात काही नवीन तुम्हाला सांगितलं नाहीये. पण त्याचा मी एक तुम्हाला वेगळा अँगल दिलाय बघण्याचा, की मला खूप पैसे पाहिजे ह्याची गरज नाहीये. आहेत ते पैसे मी कसे वापरतो हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. नेक्स्ट इज तुम्ही श्रीमंत आहात. आता मी पैशावरनं पुढच्या गोष्टीला जाते, की आय एम वेल्दी किंवा मी श्रीमंत आहे. हे कधी म्हणता येईल आपल्याला? तर श्रीमंती खरी काय? तर जेव्हा तुमच्याकडे अशा काही गोष्टी असतील, की ज्या पैशाने विकत घेता येत नाही. कारण आता आपण लिस्ट ऑफ थिंग्स बघितल्या, की पैशाने मी काय घेऊ शकते? तर अशी गोष्ट जी पैशाने विकत घेता येत नाही, अशा काही गोष्टी तुमच्याकडे असतील, तर तुम्ही खरे श्रीमंत आहात. मग अशा कुठल्या गोष्टी आहेत तुमच्याकडे ज्या तुम्ही पैशाने विकत घेऊ शकत नाही? तुम्ही सांगू शकाल का काही गोष्टी? त्यात तुमची श्रीमंती ठरते. हं. अशा वस्तू ज्या पैशाने विकत घेता येत नाहीत, अशा वस्तू तुमच्याकडे काय आहेत, कोणत्या आहेत आणि किती आहेत? शांतता, शांतता, समाधान, ओके. प्रेम, प्रेम, समाधान, समाधान, व्हेरी नाईस. आनंद, आनंद आणि हेल्थ, प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणा, आरोग्य, आरोग्य. करेक्ट. आरोग्य जर आपण व्यवस्थित मेडिटेशन, प्राणायाम आणि काय आसनं हे सगळं केलं नाही, तर मग आयुष्य खूप महागडं आहे आज. ओके. आय मीन हेल्थ इज मोर दॅन वेल्थ टुडे. कारण हेल्थ सांभाळण्यासाठी मग खूप वेल्थ खर्च करावी लागते. जोपर्यंत आपण आता मेडिटेशन, प्राणायाम जे करतात रेग्युलरली त्यांना जाणवेल, की तुम्हाला डायबिटीस नाहीये किंवा डायबिटीस असला तरी तुम्ही तो कंट्रोलमध्ये ठेवू शकता. पण जी लोकं स्वतःवरती वेळ देत नाही किंवा त्यांचा आनंद, त्यांचा सुख हे पैशाशिवाय नसेल, तर ती लोकं तोच पैसा जो मिळवतात, तो डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये खर्च करावा लागतो. त्यामुळे जसा पैसा येतो तसा तो जातो. तर पैसा आहे म्हणून आपण जर सुख समाधान बाजूला ठेवलं, तर मग आपली श्रीमंती ही निघून जाऊ शकते. आणखीन एक खूप ग्रेट स्टेटमेंट आहे, की द रिअल मेजर ऑफ युअर वेल्थ इज हाऊ मच यू वुड बी वर्थ इफ यू लूज ऑल युअर मनी. सपोज काही कारणाने आज माझ्याकडे नाही काहीही कारण असू शकतं तुमचे सगळे काय आपण करोनामध्ये बघितलं माझ्या बँकेत खूप पैसे आहेत पण एका वेळी जाऊन मी फक्त 2,000 रुपये काढू शकतो. अशी वेळ आपल्या सगळ्यांवर आली होती कारण बँकेमधनं पैसे मिळतच नव्हते आपल्या कोणाला. म्हणजे काय तर जर माझ्याकडे पैसे नाहीयेत तेव्हा तुमची किंमत काय आहे म्हणजे तुमच्याकडे किती लोक तरी सुद्धा तुमचे फ्रेंड्स राहतील, तरी सुद्धा किती रिलेटिव्ह तुमच्या बरोबर बोलत राहतील, किती तुमचे ऑफिसमधले कलीग्स तुमच्याशी व्यवस्थित राहतील. हे जे आहे दॅट इज द व्हॅल्यू ऑफ युअर मनी. म्हणजे पुन्हा आपल्या लक्षात येईल की पैशाला व्हॅल्यू नाहीये, पण आपल्या कॅरेक्टरला खूप मोठी व्हॅल्यू आहे. म्हणजे आपण आणि कॅरेक्टर हे काचेसारखं आहे, काचेसारखंच आहे.
कारण एकदा का तुम्ही चुकीची गोष्ट केली तर ती सेट करण्यासाठी, रिसेट करण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात आणि पुन्हा पुन्हा त्या गोष्टी मिळत नाहीत. म्हणून आपण म्हणतो की घरात होणारे संस्कार हे खूप महत्वाचे आहेत. म्हणजे तुम्हाला एक गुरु मिळालेत. ऋषी प्रभाकरजींनी आपल्या सगळ्यांसाठी काय केलंय तर बेसिकली त्यांनी आपल्याला जगण्याचा संस्कार दिला. मग आता तो संस्कार आपण कसा वापरतो आणि मग आपली स्वतःची व्हॅल्यू किती होते हे खूप वेगळं मोजमाप आहे की ज्याला ऍक्च्युली मेजरच नाहीये काही. कारण गुरुजी आम्ही जेव्हा टीचर ट्रेनिंग करत होतो तेव्हा एक गोष्ट करायची की ₹25 किंवा ऍक्च्युली एम्प्टी पॉकेट आणि सांगायचे की आता तुम्ही मुंबईपर्यंत जाऊन या, दिल्लीपर्यंत जाऊन या आणि तुम्ही कसे जाऊन येताय ते बघा. कारण तुमच्याकडे ही स्वतःची तुमची किंमत आहे की तुमचे पैसे नसताना तुम्ही जगात किती ट्रॅव्हल करू शकता. आणि गुरुजी स्वतः कधीही पैशाचं पाकीट त्यांना खिसाच नसायचा. ते त्यांच्या पहिला कुर्त्याला खिसाच शिवायचे नाही. ते म्हणायचे खिसा असला की त्यात काहीतरी ठेवावंसं वाटतं आणि मग एकदा का त्यात काही ठेवलं की ते अजून असावं असं वाटतं. तो कुर्त्याला खिसा नसणं हा त्यांच्यासाठी एक खूप सिंपल आणि साधा नियम होता की मला पैशाचं पाकीट त्यांच्याकडे नसायचं आणि मी त्यांना कधीच बघितलं नव्हतं की हां, आता हे मी दिलंय, हे माझं आहे, हा प्रकारच नव्हता त्यांच्याबरोबर. आणि त्यांच्याकडनं आम्ही हे शिकलो. कारण आम्ही सगळेजण एक खूप मोठा जॉब होता, पैसे मिळवत होतो आणि ते सोडून गुरुजींबरोबर टीचर ट्रेनिंग करायला जेव्हा आलो, तेव्हा लक्षात आलं की खूप नातेवाईकांनी, खूप फ्रेंड्सनी सांगितलं होतं, की यांना वेड लागलंय. एवढा चांगला मोठा IITतली डिग्री आणि चांगला जॉब सोडून शून्य. मग मला तर सॅलरी पण मिळत नव्हती. तेव्हा सॅलरी हा प्रकारच टीचर्सना नव्हता. आणि असं लक्षात आलं, की ॲक्चुअली जेव्हा पूर्ण पैसे मिळणं बंद झालं, तेव्हा खूप लोकं जोडली गेली. म्हणजे आजसुद्धा त्या 20-25 वर्षात जोडलेली मी आता उषामा जे सांगतायत ते ॲक्चुअली त्या 1997, 8, 9च्या वेळच्या गोष्टी सांगतायत. आणि अजूनही त्यांच्या डोळ्यात तेच आनंद मला दिसतो, जो त्यावेळी त्यांना दिसत होता. सो इतक्या वर्षात आम्ही इतकी माणसं जमवू शकलो किंवा जोडू शकलो, कारण आमच्यामध्ये पैसा हा कधीच नव्हता. आणि हे जर आपल्या लक्षात आलं ना, तर आयुष्य ॲक्चुअली खूप सुखी होतं. पण आपल्याला वाटतं की पैशाने सुख मिळू शकतं. सो आता नेक्स्ट टॉपिक म्हणजे सायकॉलॉजी ऑफ मनी. पैशाला सायकॉलॉजी आहे का? आणि पैशाची सायकॉलॉजी म्हणजे काय? तर आपल्याला सायकॉलॉजी म्हणजे मानसिकता. पैशाची मानसिकता काय आहे? म्हणजे कधी आणि कसं हे आपण बघितलं पैशाची व्हॅल्यू. पण नेक्स्ट टॉपिक आहे सायकॉलॉजी ऑफ मनी. याच्यावर तुम्ही कधी विचारच केला नसेल की पैशाला सायकॉलॉजी कशी असते. कारण पैशाला फक्त इकॉनॉमिक्स असू शकतं किंवा त्याची व्हॅल्यू देऊन आपण काही खरेदी करू शकतो. पण पैशाची सायकॉलॉजी म्हणजे काय? तर एक लहान मुलगा आहे, त्याला आता ही ₹10-10 ची कॉइन दिली आहे. तर त्याच्यासाठी ती कॉइन्स म्हणजे काय असतं? तर त्याच्या मनामध्ये याच्यानी काही घ्यावं, याच्यानी काही मिळतं हे त्याला माहितीच नाही. जशी त्याची कार आहे, जसं त्याच्याकडे एक काहीतरी त्याचं खेळणं आहे, त्याच्यासाठी तेवढीच त्याची व्हॅल्यू आहे. कारण त्याचं महत्वाचं काय आहे? आनंदी राहणं, सुखी राहणं, भूक लागली तर आईला मागणं, झोप आली तर झोपणं. हे सोडून त्याच्या आयुष्यासाठी म्हणजे अगदी लहान मुलाच्या आयुष्यासाठी पैसा हा त्याच्या सायकॉलॉजीमध्ये नाहीच आहे किंवा त्याच्यासाठी तीच एक अनदर वस्तू एवढंच आहे. पण तोच मुलगा थोडा मोठा होतो. शाळेत जायला लागतो. त्याच्यानंतर काय होतं, तर त्या मुलाला त्याला त्याची पिगी बँक येते. त्याच्यानंतर त्याला टॉयजसाठी पैसे लागतात. त्याला शाळेची फी द्यावी लागते किंवा शाळेसाठी काही वस्तू खरेदी कराव्या लागतात. अशी त्याची पैशाची ओळख होते आणि मग त्याला जाणवतं आणि त्याची सायकॉलॉजी आता माझे पैसे, माझ्या गोष्टी याच्यामध्ये येते. जे त्या 2-3 वर्षाच्या मुलाला माझे म्हणून नसतं. ते जसं मूल ते 2री-तिसरीत जातं, त्याला हे माझं म्हणून येतं. तोच मुलगा जेव्हा ग्रॅज्युएट होऊन नोकरी करायच्या ह्याच्यात जातो, तेव्हा त्याच्यासाठी आनंद, जेवढे जास्त पैसे मिळतील तेवढा त्याची सायकॉलॉजी आता सगळं. आता तुम्ही बघितलं तर त्याच्या बाजूचं सगळं जग पण मी ब्लँक करून टाकलंय आणि फक्त मी आणि माझे पैसे याच्यामध्ये तो नॅचरली जातो. तसाच थोडासा पुढे जाऊन त्याची आता फॅमिली आली. आता तो स्वतःसाठी पैसे न बघता ते पैसे माझ्या बायको, मुलांसाठी कसे वापरायचे ह्याचा विचार करायला लागतो आणि त्याच्यासाठी अजून किती पैसे मिळवायला लागतील, अजून काय करावं लागेल, हा विचार करायला लागतो. हळू-हळू ती मुलं मोठी होतात आणि आता ती चांगलं शिक्षण घेऊन
बाहेरच्या देशामध्ये जाऊन आम्हाला अजून पैसे भारतात पेक्षा तिकडे जास्त पैसे मिळतील असा विचार करून अजून बाहेर जायचे. म्हणजे काय, जर सायकॉलॉजी ही आपल्या एज प्रमाणे, म्हणजे हा एक सायनोसाइडल किंवा आम्ही त्याला बेल शेप ग्राफ म्हणतो, जो बेल शेप म्हणजे काय, घंटेच्या आकाराचा ग्राफ, जो खाली छोटा असतो आणि जसा वर जाईल तसा तसा तो वाढत जातो आणि मग पुन्हा. आणि आता जेव्हा आपल्या वयामधली 60-70 वर्षाची माणसं आहेत, त्यांच्यासाठी पैसा मिळवणं महत्वाचं आहे का हेल्दी आणि हॅपी राहणं महत्वाचं आहे? हेल्दी आणि हॅपी राहणं. एक्झॅक्टली. सो जो लहान मुलगा होता 2-4 वर्षाचा आणि 60-70-80 वर्षाचा माणूस, हा पुन्हा पैशाच्या दृष्टीने त्याची सायकॉलॉजी हीच येते की मला 4 मित्र असू देत, मला हसायला मिळू दे, माझे पाय चालत नाहीयेत आता, मला कोणीतरी सोबत मिळू दे, कोणीतरी माझी व्हीलचेअर घेऊन जाऊ दे. मला पैशापेक्षा सुद्धा आनंद आणि हेल्थ या 2 गोष्टी. सो बघा, ही सायकॉलॉजी पैशाची जसं आपल्या आयुष्यामधले म्हणजे वयाचे चढ येतात आणि मग उतार येतात, त्याच्याप्रमाणे आपली पैशाविषयीची सायकॉलॉजी बदलत जाते आणि ह्यात काही चुकीचं नाहीये. मला एवढंच सांगायचंय की आपण जर आपलं वय 25-30 असेल किंवा आपलं वय 40 असेल किंवा आपलं वय 50 असेल किंवा आपलं वय 60च्या 70च्या ह्याच्यात असेल, तर त्याप्रमाणे आपण पैशापासून दूर जाऊ शकलं पाहिजे हळू. असं 25व्या वर्षी पूर्ण वैराग्यात जायची गरज नाहीये, कारण ते नॅचरल आहे की जिथे तुम्ही सेटिंग करता आयुष्याचं तिथे. तर हा जो कर्व आहे याला बेल शेप किंवा नॉर्मल कर्व, त्याचं कर्वचं नावच नॉर्मल कर्व आहे मॅथमॅटिक्समध्ये, अँड दॅट इज द नॉर्मल वे, की लहानपणापासून म्हातारपणापर्यंत पैसा हा फक्त वापरला गेला पाहिजे. आणि एकदा का आता पैशाची गरज नाही किंवा मला जेवढे पाहिजेत तेवढे सफिशियंट पैसे माझ्या अकाउंटमध्ये आहेत, अशा वेळी पुन्हा तुम्ही आनंद, सुख याच्याकडे नॅचरली जाता. जर आपण आधी जाऊ शकलो तर आपण त्याच्यामधनं समृद्धीकडे जाऊ. तर समृद्धी म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं समृद्धी म्हणजे? आता मला माहितीये समृद्धी अपार्टमेंट, समृद्धी केळकर अशी पण नावं असू शकतात, मी ते नाही विचारत आहे, पण समृद्धी या शब्दाचा अर्थ काय? परिपूर्णता. परिपूर्णता. ओके. आणि काय? एखादी गोष्ट भरभरून असते. भरभरून असणं, पूर्णपणे ती असणं, खूप असणं, अबंडन्स इंग्लिशमध्ये Abundance. ज्याला आपण अबंडन्स म्हणतो. ओके. आणि कोणाला काही वेगळं वाटतं समृद्धी म्हणजे? कारण आता दिवाळीमध्ये किंवा गणपतीमध्ये, दसऱ्यामध्ये सगळ्यांनी सगळ्यांना ज्या व्हॉट्सअप हे पाठवले ग्रीटिंग, त्याच्यामध्ये तुमचं आयुष्य सुखी समृद्धी असावं असं आपण, हा एक कॉमन मेसेज मध्ये असतं. तर सुखी असावं आणि समृद्धी असावं या 2 गोष्टी ऍक्च्युली अपोजिट आहेत. पण आपण नेहमी म्हणतो सुखी आणि समृद्धी असावं, कारण समृद्धी असेल तर सुख असण्याची गॅरंटी नाहीये आणि सुखी असेल तेव्हा समृद्धीची गरज नाहीये. हे पटतंय का तुम्हाला? समृद्धी म्हणजे भरपूर पैसा, घर दार सगळं, नातेवाईक, परिवार, आरोग्य सगळं चांगलं असणं म्हणजे समृद्धी. म्हणजे पुन्हा आपण समृद्धी ही गोष्टींशीच रिलेट करतोय, कारण म्हणूनच मी म्हणलं की सुख आणि समृद्धी या 2 गोष्टी बरोबर येऊच शकत नाहीत, कारण समृद्धी ही वस्तूंशी निगडित आहे आणि सुख हे वस्तू विरहित आहे. ओके. पण मग लेट्स अंडरस्टँड की समृद्धी ही कशी असली पाहिजे. तर आय एम हॅपी विथ व्हॉट आय हॅव, म्हणजे आज माझ्याकडे जे आहे त्यात मी सुखी आहे, तर आज मी समृद्ध आहे. तर समृद्धी म्हणजे खूप असणं असं नाहीये, पण जे माझ्याकडे आहे ते आज माझ्यासाठी पुरेसं आहे आणि उद्या माझ्याकडे जास्त असलं तरी काही त्याची माझी इच्छा नाहीये असं नाहीये. सो अबंडन्स इज अ माइंडसेट. म्हणजे आता काय, परवा मी एका पेरेंटशी बोलत होते की लहानपणापासून मुलांना ट्रेनिंग करायला पाहिजे आणि ऍक्च्युली मुलं आई वडिलांना निवडतात, हा एक टॉपिक चालला होता, जो आपल्या वेदांताप्रमाणे असं आहे की आपल्याला वाटतं की मला मूल झालं किंवा आय एम कॅरिंग आपण म्हणतो, पण ऍक्च्युली वेदाप्रमाणे काय आहे तर तो सोल जो आहे तो आई वडिलांना निवडतो. असं मी त्या पेरंटना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं मग सगळीच मुलं अंबानींनाच निवडतील ना, मला कशाला निवडतील? कारण अंबानी सारखे आई वडील मिळाले तर मग काय आहे, म्हणजे सगळ्या सोल्सना
असं पाहिजे की रिच. मग मी त्यांना विचारलं, "तुम्हाला असं वाटतं का रस्त्यामध्ये जाताना एक सोन्याची चेन मिळाली, चांगली मोठी पडली आहे चेन खाली, पण तुम्हाला ती मिळाली, तर तुम्ही ती तुमच्या गळ्यात घालाल का लगेच?" हा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारा, की एक सोन्याची 10 तोळ्याची चेन तुम्हाला रस्त्यामध्ये सापडली, तर तुम्ही काय कराल त्या चेनचं? हं, हं. आधी कोणाची आहे ती पाहायला पाहिजे ना. हां, म्हणजे ती माझी आहे हा विचार पहिला नाहीये ना. म्हणजे मला मिळाली म्हणजे माझी नाहीये. पण जर आपण समृद्धी याच्यात असलो ना, तर मला समृद्ध व्हायचंय, तर मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे हा विचार ऑटोमॅटिक असतो त्याच्यामध्ये. पण ही वस्तू माझी नाहीये हे वाटू शकणं हीच समृद्धी आहे तुमच्या मनाची बेसिकली. मग ती दुसऱ्या कोणाची नाहीये. तुम्हाला कोणीच दिसलं नाही तिथे, की कोणाची चेन पडलीये. मग काय कराल तुम्ही? आजूबाजूला विचारायला पाहिजे. मग असं नाही तो मिळालं कोणी. कोणीच नाहीये तिथे कोणाचीही ती चेन आहे असं कोणीच म्हणत नाहीये. आता काय करायचं पुढं त्या चेनचं? पोलीस स्टेशनला सांगायचं. हां, पोलिस स्टेशनला द्यायची. ओके. पण तुम्हाला 4 जणांनी सांगितलं, "अहो ते पोलीस काय तिथनं कोणालाच मिळत नाही पुढे. ती पोलिसच घेऊन टाकतात का ती तिथंच राहते काय माहीत त्या खऱ्या माणसापर्यंत पोहोचेल का नाही?" असं पण खूप लोकं बोलतात. मग अशा वेळेस मंदिरात दान करून टाकायचं. हां. ती मी तुम्हाला खूप पोक करतेय, पण कधीही तुम्ही ती माझ्या लॉकरमध्ये ठेवीन असं म्हणणार नाही, राइट? तुम्ही बऱ्याच प्रयत्न कराल, की ज्यायोगे ती वस्तू ज्याची आहे त्याच्याकडे पोहोचली पाहिजे आणि यालाच समृद्धी म्हणतात, की जेवढं माझं आहे ते माझं आहे आणि जे माझं नाहीये ते माझं नाहीये, हे समजू शकणं. तर समृद्धी ही एक मानसिकता आहे. आणि आपल्याला माहिती आहे, की मला ज्याची गरज आहे, जे मी स्वतःच्या बळावर मिळवू शकतो, ते मी कष्ट करून मिळवीन. पण मी दुसऱ्याचं ओरबाडणार नाही, मी दुसऱ्याकडून खेचून घेणार नाही. तर माझ्या स्वतःच्या कामावर माझा विश्वास आहे आणि मी ते मिळवीन आणि जे मी मिळवलंय ते माझं. मग चोर सुद्धा म्हणू शकतो, की मी काय चोरी हे माझं प्रोफेशन आहे. असं कारण मला एका ट्रेनमध्ये एक बाई भेटली होती, जी ओल्ड होती आणि ती भिकारी होती. तर मी तिला विचारलं, "तू आमच्या आश्रममध्ये चल. आम्ही तुला तिथे जेवण आणि जागा देऊ राहायला. रोजचं फक्त तुला काहीतरी काम करावं लागेल." तर त्या बाईनी मला सांगितलं, "नाही, हे माझं प्रोफेशन आहे आणि हे इतकं सहज आणि सोपं आहे. नुसता हात पसरल्यावर जर मला पैसे मिळत असतील, तर मी हात वापरून कशाला पैसे मिळवू?" मग अशा मानसिकतेला आपण बाहेर काढूच शकत नाही. कारण ती बाई आमच्याबरोबर आली नाही आश्रममध्ये. ती म्हणली, "मी ह्यातच सुखी आहे." पण ही बरोबर गोष्ट नाहीये. तर अबंडन्स किंवा आय एम हॅपी हे तुम्हाला कधी वाटतं? म्हणजे सी आता तुमच्या घरात तुम्हाला रोज झोप लागते का? लागते. है ना? का लागते? तर तुम्ही जे आहे त्यात सुखी असेल तर झोप लागते. पण मला अजून एवढं पाहिजे, मला तेवढं पाहिजे, हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, हे नाही झालं, ते नाही झालं. अरे बापरे! एवढ्या गोष्टी करायच्या आहेत, उद्या लग्न आहे, मला एवढी कामं करायची आहेत. असं जेव्हा असतं, तेव्हा तुम्ही स्वतःच्या कपॅसिटीवर विश्वास नसतो आणि तुम्ही कितीही चांगलं मोठं घर असलं तरी त्यात तुम्हाला झोप लागू शकत नाही. तिथे समृद्धीचा विनाश झालेला आहे आणि याचा अर्थ खूप गोष्टी म्हणजे तुम्ही पहिल्यांदा मला डेफिनेशन काय दिलंत अबंडन्स. पण अबंडन्सला काही लिमिट नाही. पण अबंडन्स याचा अर्थ काय? तर माझ्याकडे जे आहे त्यात आज मी सुखी आहे. म्हणजे गुरुजींनी तुम्हाला हॅपीनेस क्लासमध्ये जी गोष्ट सांगितली होती, की व्हॉट इस देअर विथ मी राइट नाऊ, आय एम हॅपी. आणि याचा अर्थ असा नाही, की उद्या मला काही नकोय. पण आज माझ्याकडे जे आहे त्यात मी खुशी आहे. हीच आहे समृद्धी. तर पैसा समृद्धी देतो का? मी आता 3 गोष्टी सांगितल्या आहेत. पैसा तुम्हाला वस्तू देऊ शकतो आणि तुम्ही मला सांगितलत, की खूप वस्तू असल्या तर समृद्धी. तर मग पैसा पैसा समृद्धी देतो समृद्धी का? नाही देऊ शकत. मग आपण नाही. पहिल्यांदा डेफिनेशन समृद्धीची काय सांगितली, की खूप काहीतरी असणं. माझ्याकडे खूप आहे. तर मग काय म्हणता तुम्ही पुष्कळ आहे. तर असं नाहीये. समृद्धीमध्ये पुष्कळ असण्याची गरज नाहीये. पण जे आहे त्यात मी खुश आहे, ही ॲक्चुअली समृद्धी आहे. तो संतोष का मतलब क्या है, कि मैं कुछ भी नहीं चाहता असं नाहीये. पण आज माझ्याकडे जे आहे उसमें मैं खुश हूँ. आज माझ्याकडे जे आहे त्यात मी खुश आहे. म्हणजे माझ्याकडे स्कूटर आहे, तर मला कार पाहिजे. माझ्याकडे मारुती कार आहे, तर मला काय ती Honda सिटी पाहिजे.
हे त्याच्यात समृद्धी मग कधीच नसू शकते तुमच्याकडे. सो असं नाहीये की माझ्याकडे स्कूटर आहे म्हणून मी कार खरेदी करू नये, हा समृद्धीचा अर्थ नाहीये. आणि त्याच याच्यातनं आता मी गुरुजींचे शब्दामध्ये सांगायचं झालं तर कंटेनमेंट इज नॉट द फुलफिलमेंट ऑफ व्हॉट यू वॉन्ट बट द रिअलायझेशन ऑफ हाऊ मच आय ऑलरेडी हॅव. म्हणजे मला काय पाहिजे पेक्षा माझ्याकडे काय आहे हे बघू शकण्याची आंतरिक शक्ती म्हणजे समाधान. समाधान तर समृद्धीमध्ये बेस येतं समाधान. आणि पैसा कधीही म्हणून उषा मॅडम जेव्हा म्हणल्या की पैशातनं काय देऊ शकतो तर समाधान, म्हणून मी पहिल्याच वाक्याला तुम्हाला सांगितलं होतं की पैसा हा कधीच समाधान देणार नाही. समाधान हे तुमची आंतरिक स्थिती आहे. मेडिटेशन तुम्हाला समाधानाकडे घेऊन जाऊ शकतं विथ व्हॉट एव्हर यू हॅव. गुरुजींचा आपल्याला मेसेज हाच होता. कोणाला काही विचारायचंय बोलायचं? या सो नाऊ समृद्धी ही बेसिकली संस्कृतमध्ये एक खूप छान श्लोक आहे. मनसीचे परितुष्टे को अर्थवान को दरिद्र. म्हणजे एकदा जो मनानी समृद्ध आहे, मनानी जो संतुष्ट आहे किंवा समृद्ध आहे त्याच्यासाठी मग आता गरीब काय आणि श्रीमंत काय याची काहीच त्याची व्याख्या नाहीये, कारण तो मनानी श्रीमंत आहे आणि ते खूप मोठे गोष्ट आहे. सो द रिचेस्ट पर्सन इज नॉट द वन हू हॅज द मोस्ट बट द वन हू नीड्स द लिस्ट. म्हणजे आज मी किती कमीत कमी गोष्टीत राहू शकतो हा माझा रिचनेस आहे. मला किती जास्त गोष्टी मी खरेदी करू शकतो किंवा मी मिळवू शकतो नाही तर ऍक्च्युली मी किती कमी गोष्टीत राहू शकतो. आणि हीच आपल्या संस्कृतीची आपल्याला देण आहे की आपण तुम्ही बघाल तर तुमच्या सगळ्या विचारांमध्ये हा एक बेसिक असतो, हे पूर्ण नाही का, एवढं बास नाहीये का, हे अजून पाहिजे का, असाच आपण विचार करतो. फक्त ॲज अ आई वडील आपण आपल्या मुलांना सगळं द्यायला तयार असतो. पण आता घरामध्ये सपोज 10 पोळ्या आहेत, आज तुम्ही दिवाळीसाठी काय पुरी आणि श्रीखंड केलं सपोज, आणि श्रीखंड तर मुलांना भरपूर दिलं आणि पुऱ्या तुम्ही 50 केल्या. आता तुम्ही घरात 5 जण आहोत तर प्रत्येकाला 10 पुऱ्या असा वाटप करता का ॲज अ पेरेंट? नाही. नाही करत. करेक्ट. आणि दॅट इज व्हॉट इज नॉट बिईंग रिच. मीन दॅट इज व्हॉट इज बिईंग मोर दॅन रिच. कारण आपल्याला काय महत्वाचं आहे याच्यात, पहिलं माझ्या मुलांनी खाल्ल्यानंतर मग जे राहील ते आपण खाऊ. गेस्ट आल्यावरती आपण काय करतो, पहिलं गेस्टना देतो आणि मग जे राहील त्यात आपण त्या दिवशी एक दिवशी ऍडजस्ट करायला काय प्रॉब्लेम आहे. मी थोडंसं पिठलं भाकरी पण पटकन करू शकते. हा जो आपला विचार आपल्या आई वडिलांनी किंवा आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलाय, दॅट इज द मिनिंग ऑफ रिचनेस. रिचनेस म्हणजे खूप गोष्टी असणं नाहीये, तर किती कमी गोष्टीत माझ्या गरजा मी किती कमी करू शकतो. आणि तोच ग्राफ मी तुम्हाला मनीचा पण दाखवला. सायकोलॉजी ऑफ मनी ही बेसिकली ही आहे की माझ्याकडे किती जास्त मिळवायला पाहिजे पेक्षा मी किती कमी गोष्टीत राहू शकतो. मग ही गोष्ट आपल्याला वैराग्याकडे घेऊन जाते. आणि वैराग्याचा अर्थ काय, तर स्वकेंद्रित असणं म्हणजे सेल्फ सेंटर्ड असणं. मला काय गरज आहे ते बघणं आणि स्वतःसाठी कुठल्याही इच्छा न ठेवता कुणासाठी तरी काहीतरी करण्याची सतत रेडीनेस असणं हा वैराग्याचा अर्थ आहे. आणि रविशंकरनी सांगितलं किंवा प्रभाकरजींनी सांगितलं किंवा ज्ञानेश्वरांनी सांगितलं, सगळ्यांचा बेसिक हे तोच आहे. पण आपल्या देशामध्ये जेव्हा ही इन्व्हेशन झाली, ब्रिटिशर्स आले किंवा मुस्लिम राज्यकर्ते आले आणि त्यांनी आपल्या देशावरती राज्य केलं, तेव्हा त्यांनी आपली वैराग्याची डेफिनेशन आपल्यालाच चुकीची सांगितली. त्यांनी काय सांगितलं, वैराग्य म्हणजे रामदास स्वामींसारखं घर सोडून निघून जाणं किंवा जंगलमध्ये जाऊन स्वामीजी होऊन जाणं. पण तुम्हाला जनक राजा माहितीये का, सीतेचे वडील, जानकीचे वडील, ते स्वतः राजा होते आणि ते खूप एक मोठं एक्झाम्पल आहे की जे वैरागी राजा होते. म्हणजे काय, तर हे राज्य माझं आहे पण या राज्याचा मी परिपालक आहे, हे राज्य माझं नाहीये. हा आपल्या पूर्वीच्या सगळ्याच राजांचा पद्धत होती विचार करण्यासाठी की मी लोकांच्या सेवेसाठी आहे, मी जनसेवक आहे, मी राजा नाहीये. तर ही वैराग्याची बेसिक गोष्ट आहे की हे माझं नाहीये तर हे मी सगळ्यांसाठी आहे. हा जो विचार येणं, तर त्या वैराग्याच्या 3 प्रोसेस म्हणजे प्रोसेस ऑफ वैराग्य.
तर पहिली म्हणजे काय, ॲज अ मनुष्य आपल्याला काय असतं, अटॅचमेंट असते, की हे माझं आहे. त्या अटॅचमेंट किंवा माझे मुलं, माझे वडील, माझी बॉडी, माझा पैसा, माझं अकाउंट, या सगळ्यातनं काय येतं? तर फिअर, गिल्ट, अँगर, हेट्रेट, अँझायटी, टेन्शन, स्ट्रेस. तर अटॅचमेंट ही आपल्याला दरवेळी स्ट्रेसकडेच घेऊन जाईल. पण वैराग्यामध्ये आपल्या धर्माप्रमाणे काय सांगितलंय, तर तुम्हाला नॉन अटॅचमेंटमध्ये जायला पाहिजे. रिअलायझेशन ऑफ ट्रूथ, म्हणजे हे माझ्याकडे आहे, पण हे माझं नाहीये. म्हणजे तुम्हाला रमण महर्षी माहीत असतील, तर रमण महर्षींना एकदा काहीतरी कोणीतरी आले होते भेटायला आणि त्यांना विचारलं, "काय म्हणजे नवीन जागी आलोय, तुम्हाला झोप लागली का चांगली?" तर ते असं नाही म्हणाले, की मला झोप लागली. ते म्हणाले, "हां, हे शरीर झोपलं होतं." बोलण्याची पद्धत बघा, हे शरीर झोपलं होतं, चांगलं झोपलं होतं. अहो, पण तुम्हाला झोप लागली का? हां, हां, मला काही झोपायची गरजच नाहीये. मी एक साक्षी आहे. झोपायची गरज शरीराला आहे, खायची गरज शरीराला आहे. तर त्यांच्या बोलण्यामध्ये पण इदी, इदी मीन्स ही, हे झोपलं होतं असं म्हणायचे. इतक्या वैराग्यामध्ये ते गेले होते का देवाच्या इतक्या जवळ ते गेले होते, की शरीर सुद्धा माझं नाहीये, शरीराशी सुद्धा त्यांची अटॅचमेंट पूर्णपणे गेली होती. सो हे जे रिअलायझेशन ऑफ ट्रूथ आहे, जे तुम्ही इनिशिएशनच्या आधी आपल्याला जो बॉडी क्लास होतो SSY मध्ये, त्यामध्ये एक्झॅक्टली गुरुजींनी आपल्याला हेच सांगितलंय, की आय एम नॉट द बॉडी आणि द बॉडी इज नॉट माइंड. म्हणजे हे शरीर माझं नाहीये किंवा मी हे शरीर नाहीये. या ठिकाणी अंडरस्टँडिंग आल्याशिवाय इनिशिएशन होऊच शकत नाही. ही खूप मोठी प्रोसेस आहे आणि ती नॉन अटॅचमेंटची भावना, हे रिअलायझेशन ऑफ ट्रूथ आपल्याला जसं मेडिटेशनमध्ये घेऊन जातं. मग रेग्युलरली जर आपण मेडिटेशन करत राहिलो, तर यू गेट टू डिटॅचमेंट किंवा रिलिंक्विश. म्हणजे तुम्ही या कॉन्शियसनेसमध्ये येता, की हे शरीरच जर माझं नाहीये, तर आता अजून काय माझं असायची गरज आहे. कारण हे सगळं जे जगामधलं आपल्याकडे वस्तू म्हणून होतं, ते शरीराशी निगडीत होतं. आणि जेव्हा मीच शरीर नाही, तेव्हा आता माझं हे असण्याची काहीच गरज नाही. मग तो तुमचा कडून पीस आणि पीस कडून हार्मनी हा प्रोसेस सुरू होतो, की अटॅचमेंट टू नॉन अटॅचमेंट, नॉन अटॅचमेंट टू डिटॅचमेंट, आणि त्यात टेक्स यू टू वैराग्य. मग ओशोंच्या भाषेत सांगायचं तर वैराग्य का अर्थ ये हुआ की हमारी दृष्टी ही दूसरी पर जाने बंद हो जाए. म्हणजे आपण खूप वेळा बघतो, आपण हॉटेलमध्ये बसलेलो असतो, आपण काहीतरी ऑर्डर देतो आणि आपली प्लेट यायला वेळ असते, पण शेजारचे आपल्या नंतर आलेले असतात आणि त्यांची प्लेट आधी येते आणि आपलं नॅचरली लक्ष, अरे हे नंतर आले आणि यांचं आधी आलंय, आपण काहीतरी असं मागवायला पाहिजे की ते नाहीये. इतकी आपली नजर दुसऱ्या गोष्टी आकर्षित करत असते. तो आपली नजर, आपले विचार, आपले कानाने ऐकणं, या सगळ्यावर जर आपला कंट्रोल आला आणि आपण अंतर्भूत झालो, तर तो वैराग्याकडे आपल्याला घेऊन जाईल, की आपली इव्हन नजर दुसऱ्याचं चांगलं किंवा वाईट याचा आपल्याला काहीच संबंध जिथे राहत नाही, तिथे आपण वैराग्याकडे जाऊ शकतो. सो वैराग्यासाठी पैशापासून दूर जायची गरज आहे का? किंवा सगळं काही रिनाउन्सिएशन करायची गरज आहे का? सगळं सोडून वानप्रस्थाश्रम करायला पाहिजे अशी गरज आहे का? नाही. अजिबात नाहीये. पण तिथं राहून हे माझ्यासाठी नाहीये, मी त्याच्यासाठी आहे. म्हणजे मी किती काम उपयोगी पडू शकतो कोणासाठी, हा विचार जर आपण करू शकलो, तर आपण पैशापासून समृद्धीचा अर्थ आणि समृद्धीकडून वैराग्य. मग वैराग्य हे 60 वर्षानंतरच येऊ शकतं का? म्हणजे रिटायरमेंट नंतरच येऊ शकतं का? नाही. काही संबंधच नाहीये. त्याचा वयाशी संबंधच नाहीये. ते कुठल्याही वयाला ते वैराग्य येऊ शकतं आणि एकदा का वैराग्याची अनुभूती आली, तर तुम्ही पुन्हा आकर्षित वस्तूंकडे किंवा पैशाकडे होऊ शकत नाही. कारण हा एक थॉट प्रोसेस आहे. आणि तुम्ही सुनीलजींकडे बघा तुमच्या, की ते किती वेळा असं म्हणतात, की माझ्यासाठी हे करायला पाहिजे. ते नेहमी म्हणतात, की मुलांसाठी हे करायला पाहिजे, पेरेंट्ससाठी हे करायला पाहिजे, आश्रमसाठी हे करायला पाहिजे. त्यांचे सगळे विचार दरवेळी, म्हणजे मी त्यांच्याशी तासनतास कितीतरी वेळा आम्ही बोलतो कुठल्या-कुठल्या विषयावर. पण एकदाही असा विचार येत नाही, की माझ्यासाठी मी काय केलं पाहिजे. तर एकदा का तुम्ही त्या वैराग्याच्या विचारात गेलात, की त्याच्यानंतर गाडी रिव्हर्स गिअरमध्ये येत नाही आणि ही तुमची मेडिटेशन ध्यान साधनेची पॉवर आहे आणि ते करत राहावं लागतं. त्याचा आपल्याला खूप फायदा. सो माझ्या बाजूनी माझे विचार पैसा, समृद्धी आणि
वैराग्य हे की तुम्ही जगात राहून जगातल्या सगळ्या गोष्टी करूनही पैशाची व्हॅल्यू समजून घेऊ शकता. माझ्याकडे जे आहे त्यात मी सुखी आहे आणि समृद्धीचा अर्थ समजून घेऊ शकता. आणि वैराग्य म्हणजे जग सोडून जाणे किंवा वस्तूंचा त्याग करणे नसून जे आहे त्याच्याकडे माझी नजरही न जाता माझ्या स्वतःच्या आंतरिक सुखासाठी, आनंदासाठी मी जगू शकतो याचा अर्थ म्हणजे वैराग्य. ही माझे विचार मी तुमच्याबरोबर मांडले. सो थँक यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. होपफुली माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आणि ही दिवाळी या विचारातून तुमच्यासाठी बरंच काही आनंद आणि सुख देऊ शकते असं वाटतं. तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही विचारा. प्रश्न नाहीये, पण हा. खूप छान समजावून सांगितलं इंद्राणीमा तुम्ही, की निरीच्छपणे उपभोग घ्या. म्हणजे उपभोग तर घ्यायचाच आहे आपल्या वस्तूंचा, पण तो घेत असताना जो डिटॅचमेंटचा कन्सेप्ट तुम्ही छान खूप सांगितलं, की त्याच्या अटॅचमेंट नको. त्यावर एक छान पुस्तक आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन, Yes. आणि त्यामध्ये हे खूप छान समजावून सांगितलेलं आहे. त्याचा खूप उपयोग होतो. जय गुरुदेव. बरोबर. आपण हे मला एक सजेशन होती उज्ज्वलजी. आपण 1 महिना डिसेंबरचा एक असं चांगलं पुस्तक वाचन करू शकतो मी. कोणाकडनं तरी एक छोटं पुस्तक घेऊन. म्हणजे मी तर सांगेन की खूप छोटं रिचर्ड बाखचं एक पुस्तक आहे इल्युजन म्हणून आहे, किंवा एक छोटं 30-40 पानाचं पुस्तक ते बरं. घेऊन त्याच्यावरती वाचन करून करतो. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आता आपण बऱ्याच जणांकडून बऱ्याच गोष्टी शिकतोय. पण आपल्यातलंच एक जण ते पुस्तक सर्क्युलेट करून कारण आजकाल ई बुक्स पण मिळतात. म्हणजे माझ्याकडे तर आहेत खूप ई बुक्स. तर एखादं पुस्तकाचं 1 आठवडा 1 महिन्याचं वाचन असा तुम्ही ठेवला तर त्यातनं खूप गोष्टी. आता यांनी सांगितलं द सिक्रेट म्हणून एक पुस्तक आहे, किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणून आहे, किंवा रिच डॅड पुअर डॅड हे खूप चांगलं हो. पुस्तक आहे ज्या कोणाला आवडत हा असेल वाचायला. कारण त्याच्यातनं तुम्हाला ऍक्च्युअली आपल्या मुलांना काय द्यावं हे त्या वडिलांच्या 2 भूमिका, म्हणजे काय त्याला आयुष्यात पाहिजे आणि आजच्या काळामध्ये खूप गरज असलेले काही पुस्तकं आहेत. आणि आपली वेदाची पण बरीच काही, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी खूप सिमिलर आहेत. तर मला असं एक होतं की दरवेळी आपण कोणाला तरी बोलवतो आणि करतो, तसाच एखादा महिना तुम्ही 4 सेशनचे एक पुस्तक वाचण्यासाठी हे करू शकता. विचार करून बघा. हो चालेल ना. ते पुस्तक नाहीतर आधी सगळ्यांना सर्क्युलेट करून हां. आधी त्याच्यावरती मग सर्क्युलेट करून आणि सगळ्यांचे मग विचार काय मंथनच समजलं? केलं पाहिजे, की मला काय वाटलं त्याच्यात. म्हणजे वाचणं पहिला एक पॅराग्राफ काय 2 पानं कोणीतरी एक वाचेल 20 मिनिटं आणि मग प्रत्येकाने त्याचे विचार त्याच्यावर. कारण प्रत्येकाला खूप, आता तुम्ही सगळे खूप एलिव्हेटेड लोक आहात. करोनापासून तर मी बघतेय 3-4 वर्ष सत्संगामध्ये आहात, म्हणजे प्रत्येकाकडे खूप चांगले विचार आहेत. पण काय होतं, एक कोणतरी, म्हणजे मला दरवेळी प्रेझेंट करताना वाटतं, की ह्या मीडियममध्ये असं होतं, की मी बोलते, सगळे ऐकतात, पण मला कधीच ऐकायला मिळत नाही, असं नको व्हायला. तर आपण म्हणजे प्रत्येकाला असं वाटू शकतं, की माझ्याकडे पण काही विचार आहेत, हे असं मला वाटतंय. तर आधी पुस्तक वाचायचं आणि त्याच्यावरती डिस्कशन. पण तरी सुद्धा जो पार्ट आपल्याला वाचायचा आहे तो पहिलं कोणीतरी वाचेल, कारण त्याच्यातनं तुम्हाला इंटोनेशन मधनं फरक काही कळतं. कारण मी वाचणं आणि कोणीतरी वाचताना त्याचे जे चढ उतार देतात त्याच्यातनं हे कळू शकतं. चालेल. सुनील गुरुजींशी पण चर्चा करतो. करा. खूप आणि खूप चांगली पुस्तकं आहेत. कारण एकानी वाचणं आणि सगळ्यांना त्याचा फायदा मिळणं हा पण, किंवा महिन्यातला एक सेशन तुम्ही असा ठेवू शकता. 4ही न करता. तुम्ही बघा, छोटं पुस्तक 30 पानाचं पुस्तक घेऊन सुरू करू शकता. खूप छान हो. पुस्तकं आहेत. जय गुरुदेव. छान या. कल्पना. जय गुरुदेव. गुरुजींचे जे टॉक्स आहेत इंग्लिश हां, बरेचसे किंवा पुस्तकं असतील काही, आहेत तर ना. त्याच्यावर जर घेतलं तर ते फार छान होईल. ते या. क्लिअरिटी होईल चांगली. गुरुजींचे उपनिषद आहेत ना, ती छोटी आहेत. तुम्ही हा उपनिषद वरती घ्या. गुरु उपनिषद आहेत ना. हा आहे. उपनिषद छान आहे ते. हां, हा ती छोटी आहेत आणि खूप डीप आहेत उपनिषद आहेत. डीप आहेत. हा तेच पाहिजे. मग त्याच्यात आनंद जास्त मिळेल असं मला चालेल, वाटतं. चालेल. आणि कुठलंही आणि म्हणजे त्या अशी गुरुजींचे काहीतरी एक की ज्यात सगळे सहभागी होऊ शकतील. माझा एवढाच विचार. उपनिषद घ्या, खूप चांगले आहेत गुरुजींचे. किंवा बरं. सुनीलजींनी मागे एकदा केलं होतं, एक टॉक देऊन त्याच्यावर मग आपण बोललो होतो. तर ते आधी सर्क्युलेट करून डिस्कस करू. हा गुरुजी नेहमी सुनीलजी तसंच हां, घेतात.
एकदा केलं होतं मला आठवतं. हा. तुमच्या त्यांचं सत्संग म्हणजे तेच असतं. ते अगोदर बरोबर ते आणि त्याच्यावर वैचारिक मंथन होतं. गुरुजींचे उपनिषद हे बाबा भांड यांनी मराठीत छोटे छोटे पुस्तक मग तेच घ्या. प्रकाशित केलेले आहेत. हा हम्म. ते पुस्तक आपण स्कॅन करून पाठवलं ना फोटो हा. काढून ते PDF सगळ्यांकडे जाईल. पण त्याचं हम्म. इंग्लिश आणि मराठी दोन्ही ठेवा, कारण कधी कधी ट्रान्सलेशन मधनं गुरुजींना काय म्हणायचंय ते जाऊ शकतं. ते क्लिअर होत नाही. हा म्हणजे प्रत्येकाला त्यातनं काहीतरी वेगळं. आता मी म्हणलं ना, समृद्धी हा शब्द इंग्लिश मध्ये गुरुजी काय वापरतात तो आपण मला काय वाटलं तसं मी, कारण संपत्ती, समृद्धी, सुख, समाधान, कंटेनमेंट या खूप वेगवेगळ्या त्यातनं फाटे फुटू शकतात. तर दोन्ही ठेवा त्याच्यामध्ये. That's a good idea. गुरुजींची उपनिषद ही खूपच आणि खूप पॉवरफुल आहे. हा, ते छान होईल एकदम सत्संग हम्म. त्याच्यावर. Very nice idea.